नमस्कार, मी निशिगंधा. आजपर्यंत तुमच्यापैकी अनेकांनी मला ॲनालायझरच्या वेगवेगळ्या व्हिडिओतून पाहिलं असेलच. माझा चेहरा आता तुम्हाला माहिती झाला असेल. सध्या आमच्या ॲनालायझरचे सर्व असलेले सुशील कुलकर्णी सरांनी काही काळ थांबण्याचा, व्हिडिओ न करण्याचा निर्णय घेतलाय. ते परत नव्या जोमात तुमच्या समोर येणारच आहेत, पण तोपर्यंत चॅनल मात्र बंद पडलं नाही पाहिजे यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. कारण सरांनी खूप मेहनतीनं, कष्टानं हे चॅनल इथपर्यंत आणलंय आणि त्यांनी सुरू केलेलं हे काम बंद पडू द्यायचं नाही असं मी आणि आमच्या सगळ्या टीमनं ठरवलंय. त्याच्यामुळे सर परत तुमच्या समोर येईपर्यंत मी, निशिगंधा आणि आमची सगळी टीम तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज घेऊन येत राहू. तुम्ही आम्हाला तसाच प्रतिसाद द्याल अशी खात्री आहे. अभिजित दिपके हे नाव तुम्हाला आतापर्यंत चांगलंच परिचित झालं असेल. तो कोण आहे याची वेगळी ओळख करून द्यायची गरज काही नसावी. त्यांनी सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी सुरू केली. या पार्टीचे सोशल मीडियावर तुफान फॉलोअर्स झाले. मग प्रत्यक्षातही लोक आपल्याला असाच पाठिंबा देतील असा विचार करून त्यांनी रस्त्यावर उतरायचं ठरवलं. त्यासाठी अभिजित दिपके भारतात आले. त्यापूर्वी त्यांनी आपल्याला एअरपोर्टवरच अटक केली जाईल, माझ्या जीवाला धोका आहे, माझे कुटुंबीय धोक्यात आहेत, अशा प्रकारची वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली. पण असं काहीही घडलं नाही. अभिजित सुखरूपपणे भारतात पोहोचले आणि दिल्लीतल्या जंतर मंतरवर पुन्हा आंदोलन केलं. तिथे काय घडलं, या आंदोलनात नक्की कोण कोण आलं होतं, तिथे कुठल्या प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या, या सगळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतीलच. त्याच्यामुळे याचं स्पष्टीकरण करायची काही गरज मला वाटत नाही. आता भारतातल्या वेगवेगळ्या शहरात ही कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करतेय. पुण्यात आंदोलन झालं, त्याच्यानंतर बेंगलोर, हैदराबादमध्ये झालं आणि काल जयपूरमध्ये आंदोलन पार पडलं. आता जयपूरमध्ये या आंदोलनादरम्यान नेमकं काय झालं अभिजित दिपके सोबत हे तुम्ही पाहिलं असेलच. पण ते जाऊ द्या, त्यांची आंदोलनं चालत राहतील. ती यशस्वी होतात की अपयशी होतात हे सगळ्यांसमोर येतच राहील. पण मला एक वेगळाच प्रश्न पडलाय. ही कॉकरोच जनता पार्टी आणि त्याचा संस्थापक असलेला अभिजित दिपके नक्की आहे तरी कोणाचा? हा प्रश्न मला का पडलाय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. अभिजित दिपके 6 जून 2026 रोजी आंदोलनाची घोषणा करतच भारतात आले. या कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडियावरचे फॉलोअर्स वाढत जात होते आणि त्याची तुलना भाजपशी केली जात होती. सगळ्या मोदी विरोधकांना हातात एक नवीन शस्त्रच सापडलं होतं भाजप विरोधात वापरण्यासाठी. आता ही पार्टी भाजपला टक्कर देणार आहे म्हणून सगळ्या विरोधकांमध्ये अगदी आनंद होता. त्यात आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते संजय राऊत यांचाही समावेश होता. जेव्हा अभिजित दिपके मोदींविरोधात बोलत होते तेव्हा संजय राऊतांनी त्यांचं कौतुक केलं होतं. सरकारला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागेल, या कॉकरोचना कमी लेखू नका असा इशारा त्यांनी सरकारला दिला होता. हे त्यांचं 6 जूनचं वक्तव्य बरं का. पण नंतर 11 जूनला मात्र त्यांनी याच अभिजित विषयी एक खळबळजनक दावा केला. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि मोदींची अमेरिकेत बैठक झाली म्हणे, असं संजय राऊत म्हणाले. एवढंच काय, त्यांनी मोदी आणि दिपकेचा हँडशेक करतानाचा फोटोही पोस्ट केला होता. त्यांचं वक्तव्यही तुम्हाला ऐकवते आणि तो फोटोही पाहून घ्या, कारण आता तो फोटो संजय राऊत यांनी डिलीट केलाय. अभी मुझे किसी ने दिपके और प्रधानमंत्री का अमेरिका में जो एक मीटिंग हो गई उसका फोटो भेजा है. उसके बाद ये दिपके यहाँ आया ऐसा लोग बोलते हैं, उस बारे में जानकारी मैं ले रहा हूँ. ऐकलं, मोदींच्या भेटीनंतरच अभिजित दिपके भारतात आले आणि त्यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी इथं आंदोलन सुरू केलं. कॉकरोच जनता पार्टी ही भाजपचीच बी टीम आहे असं राऊतांचं म्हणणं आहे. आता राऊतांच्या या दाव्यावर अभिजित दिपके नक्की काय म्हणाले तेही ऐकून घ्या. अमेरिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटला आणि त्यांच्यासोबतचा एक फोटो त्यांना संजय राऊतांना कोणी पाठवला. आता ते पुढे असंही म्हणतात की मला या फोटोच्या सत्यतेबद्दल सांगता येणार नाही. अरे बापरे, नाही, मी आय डोंट नो, म्हणजे AI जनरेटर असू शकतो. कारण की पंतप्रधानाला मी कसं का भेटणार, मी तर एक साधा स्टुडंट होतो तिथं, तुम्हाला प्रोटोकॉल माहिती असतात. ऐकलं, हे पाहून काय वाटतं बरं, कोण खरं कोण खोटं, राऊत की दिपके? तुम्हीच मला सांगा. दुसरी गोष्ट,
अभिजित दिपके जेव्हा भारतात आले, एअरपोर्टवर उतरले, तेव्हा अनेक मीडियाची लोक तिथे उपस्थित होती. या सगळ्यांना अभिजित यांनी हात उंचावून आपल्या हातातलं एक पुस्तक दाखवलं. ते पुस्तक होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं माय ऑटोबायोग्राफी, म्हणजे माझी आत्मकथा. अभिजित दिपकेंचा तो फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना अभिजितचं खूप कौतुक वाटलं आणि ते साहजिकच आहे. पण याविषयी डॉक्टर बाबासाहेबांचाच पंतू आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मात्र वेगळाच संशय व्यक्त केला. जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजितजी दिपके जेव्हा दिल्ली एअरपोर्ट वरती आले तेव्हा त्यांनी बाबासाहेबांचा एक फोटो घेऊन आलेले. बघितलं आपण सर्वांनी. बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोबायोग्राफी असं पुस्तक घेऊन आलेले. बरोबर. किती लोकांना बरं वाटलंय बघून. आता मला एक गोष्ट सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी माय ऑटोबायोग्राफी ही लिहिली होती का? बाबासाहेबांनी आत्मचरित्र लिहिलंच नाही कधी त्यांचं. बाबासाहेबांचं एक पुस्तक होतं, मध्ये त्यांनी स्वतःचा अनुभव लिहिला होता, वेटिंग फॉर अ व्हिसा नावाचं. बाबासाहेबांनी आत्मचरित्र लिहिलंच नाही. तरी हे भाऊ बाबासाहेब आंबेडकर माय ऑटोबायोग्राफी न्यूयॉर्क वरनं घेऊन आले, अमेरिकेवरनं. अभिजित दिपके आणि त्यांच्या गटाच्या भूमिकांवर सुजात आंबेडकरांनी तीव्र शब्दात टीका केली, शिवाय अनेक प्रश्नही उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर बाबासाहेबांनी वेटिंग फॉर माय व्हिसा या पुस्तकाशिवाय इतर कुठलंही आत्मचरित्रपर लेखन केलेलं नाही. त्यामुळे सध्या चर्चेत असलेलं हे पुस्तक बाबासाहेबांचं नाहीच असा दावा त्यांचा आहे. याशिवाय सुजात आंबेडकरांनीच अभिजित दिपके यांच्या हातातल्या त्या पुस्तकाच्या प्रकाशन संस्थेवरही अनेक प्रश्न उपस्थित केलेत. या पुस्तकाचं प्रकाशन केलेली संस्था ही संघाशी म्हणजेच RSSशी संबंधित असल्याचा आरोप सुजात यांनी केलाय. ते काय म्हणाले तुम्ही ऐका. आता नवीन कॉक्रोच जनता पार्टी मार्केटमध्ये आली. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजितजी दिपके जेव्हा दिल्ली एअरपोर्ट वरती आले तेव्हा त्यांनी बाबासाहेबांचा एक फोटो घेऊन आलेले. बाबासाहेब आंबेडकरांनी माय ऑटोबायोग्राफी ही लिहिली होती का? बाबासाहेबांनी आत्मचरित्र लिहिलंच नाही कधी त्यांचं. आता हे पुस्तक आहे कोणाचं? तर डायमंड पब्लिकेशनचं. घरी गेल्यानंतर गुगल वरती डायमंड पब्लिकेशन टाकून बघा आणि तुम्हाला हे दिसेल की डायमंड पब्लिकेशन हे RSS चालवतं आणि RSSचं पुस्तक आहे. बऱ्याचशा महामानवांवरती चुकीचा इतिहास सांगणं, RSSच्या समरसतावादी भूमिकेतनं बाबासाहेब सांगून जाणारं हे पुस्तक आहे. आणि म्हणून अभिजित दिपके जेव्हा RSSचं बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन येतात, ह्या धोक्याच्या घंटा आत्ताच आपल्याला वाजताना दिसतात. ऐकलं? मग जर संजय राऊत म्हणतात अभिजित दिपके मोदींचा माणूस आहे, मोदींच्या सांगण्यावरून तो भारतात आला, या दोघांचा फोटो देखील त्यांनी समोर आणला. ते म्हणतात की CJP ही BJPचीच बी टीम आहे. तिकडे सुजात आंबेडकर यांनी अभिजित दिपके हा संघाचा माणूस आहे असं वक्तव्य केलं. त्यामुळे त्याला पाठिंबा देणाऱ्या सगळ्या आंबेडकर वाद्यांचं मन मोडलंय असं म्हटलं तरी हरकत नाही. असं असेल तर या अभिजित दिपकेला आणि त्याच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलेल्या विश्वंभर चौधरी, असीम सरोदे, सोनम वांगचूक आणि ते अभिनेते असलेले प्रकाश राज यांची भूमिका काय? हे अप्रत्यक्षपणे मोदींना, संघाला पाठिंबा देत आहेत का? सोनम वांगचूक यांनी तर लडाखमध्ये आंदोलन केलं होतं तेव्हा त्यांना अटक झाली होती. तेव्हा अनेकांनी सरकारलाच कोसलं होतं. आता हेच सोनम वांगचूक CJPला पाठिंबा देत आहेत, म्हणजे ते सरकारचं मन राखतायत का असं संजय राऊतांना वाटतंय का? बरं, या सोनम यांनी नुकतंच मुंबईत जाऊन मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट देखील घेतली होती. त्यामुळे संजय राऊतांना नेमकं म्हणायचंय तरी काय हे स्पष्ट होत नाहीये. त्यात राऊतांच्या आणि सुजात आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार अभिजित दिपके हा खरंच भाजपचाच माणूस असेल तर मग विश्वंभर चौधरी, असीम सरोदे, सोनम वांगचूक, प्रकाश राज यांनी कोणाकडे बघायचं? यांचं आता काय होणार असा प्रश्न मला पडलाय. आता या अभिजित दिपके बाबतच तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक हा मूळचा महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर मधले आहेत. त्यांनी 2020 ते 20 दरम्यान आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीम मध्येही काम केलं होतं. शिवाय ते दिल्ली मुख्यमंत्री कार्यालयातही काम करत होते.
या अभिजित दिपकेंचं आपबद्दलचं आणि आपच्या नेत्यांबद्दलचं प्रेम, त्यांच्यासोबतचे संबंध हे काही कोणापासून लपून राहिलेले नाहीत. ते सगळे सोशल मीडियावरच्या पोस्टमधून वारंवार व्यक्त केले गेले आहेत आणि त्या पोस्ट देखील तुम्ही आता पाहिल्या असतील. त्यामुळेच अभिजित दिपकेबाबत हा नक्की कोणाचा, CJPचा, BJPचा की आपचा, हा प्रश्न मला पडलाय. तुम्हाला याविषयी काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ॲनालायझरला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.